तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या YouTube चॅनलवर. तर मित्रांनो, असं कधी ऐकलं आहे का की भारतात एखादा मर्डर झाला आहे आणि त्या मर्डरचा हत्यारा कोण आहे हे पोलीस आजपर्यंत सॉल्व्ह करू शकलेले नाहीयेत? तर हो, 16 मे 2008 साली अशी एक घटना घडलेली आहे, जे की आजपर्यंत पोलीस सॉल्व्ह करू शकलेले नाहीयेत आणि ही घटना एक अनसॉल्व्ड मिस्ट्री आहे. ही घटना 16 मे 2008 सालची आहे, जेव्हा नोएडा येथे राहणाऱ्या एका दाम्पत्याला सकाळी उठल्यानंतर त्यांचीच मुलगी स्वतःच्या खोलीत मृत अवस्थेत आढळते. तर चला मित्रांनो, ही अनसॉल्व्ड मिस्ट्री तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आणि हे केस तुम्हाला डीपमध्ये एक्सप्लेन करतो. नोएडा येथे एक दाम्पत्य राहत असतं, ज्यांचं नाव आहे राजेश तलवार, नुपूर तलवार आणि आरुषी तलवार. आणि त्यांच्या घरी एक काम करणारा कामगार असतो, ज्याचं नाव आहे हेमराज. तो नेपाळवरून असतो. ही घटना सुरू होते 15 मेला, जेव्हा राजेश तलवार, नुपूर तलवार आणि आरुषी तलवार हे तिघेही एकत्र जेवण करतात आणि त्यांच्या खोलीत झोपण्यासाठी जातात. त्यांचा जो कामगार असतो तो घरातील भांडे वगैरे घासण्यासाठी जातो. सकाळी ठीक 6 वाजता त्यांच्या घरी त्यांची काम करणारी बाई येते आणि घराची डोरबेल वाजवते. पण आतून कोणताही आवाज येत नसल्यामुळे ते एक दोनदा परत डोरबेल वाजवते, पण तरीही आतून कोणीही येत नाही. ती थोडी घाबरते, कारण रोज एकदाच डोरबेल वाजवल्यावर आतमधून हेमराज दरवाजा उघडण्यासाठी बाहेर येतो. बेसिकली त्यांच्या घराला 3 दरवाजे असतात. बाहेरचे 2 दरवाजे हे बाहेरून लॉक केले जातात आणि आतला दरवाजा हा आतूनच उघडला जाऊ शकतो. डोरबेलचा आवाज ऐकून नुपूर तलवार या दरवाजा उघडण्यासाठी येतात, पण त्यांना दिसतं की बाहेरचे 2 दरवाजे हे बाहेरून लॉक केलेले आहेत. कामवाली बाई म्हणते की हेमराज कुठे? यावर उत्तर म्हणून नुपूर तलवार म्हणतात की हेमराज दूध वगैरे आणण्यासाठी दरवाजे बाहेरून लॉक करून बाहेर गेला असेल. कामवाली बाई म्हणते की मला अजूनही ठिकाणी काम करण्यासाठी जायचंय, तर तुमच्याकडे एक्स्ट्रा चावी असेल तर द्या, मी बाहेरून दरवाजा उघडते. नुपूर तलवार हे आतमध्ये जातात आणि हेमराजला कॉल करण्याचा प्रयत्न करतात. तर लक्ष देऊन ऐका मित्रांनो, जेव्हा नुपूर तलवार या हेमराजला कॉल करतात तेव्हा त्याचा कॉल लागला जातो आणि त्या क्षणी कट केला जातो आणि तो फोन आजपर्यंत भेटलेला नाहीये आणि परत तो कॉल कधीच लागला गेला नाहीये. नुपूर तलवार या घराची एक्स्ट्राची चावी बाल्कनीतून कामवाल्या बाईला देतात. तेवढ्यात राजेश तलवार हे झोपेतून उठतात आणि बाहेर येतात. बाहेर आल्यावर ते बघतात की त्यांच्या डायनिंग टेबलवर एक दारूची बॉटल आहे आणि त्यावर रक्ताचे डाग सांडलेले आहेत. त्यांना खूप मोठा धक्का बसतो. ते खूप घाबरतात. हे बघता क्षणी राजेश तलवार हे त्यांच्या मुलीच्या रूमकडे पळत जातात. ते रूम मध्ये जातच असतात, तेवढ्यात त्यांना खूप मोठा धक्का बसतो, कारण त्यांची मुलगी आरुषी तलवार ही गळा कापलेल्या अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात त्यांच्या बेडवर पडलेली असते. हे बघून राजेश तलवार आणि नुपूर तलवार हे खूप घाबरतात आणि आरडाओरडा करतात आणि आजूबाजूच्या लोकांना घरी बोलवतात. तर लक्ष देऊन ऐका मित्रांनो, हीच ती मोठी चूक आहे, जेव्हा बाहेरील 15 ते 20 लोक घरात येतात आणि घरात आल्यानंतर घरातील फिंगरप्रिंट्स आणि सर्व खुनाचे पुरावे हे नष्ट होतात. त्यानंतर त्यांच्या बिल्डिंगचा वॉचमॅन हा पोलिसांना बोलवतो. त्यानंतर पोलीस राजेश आणि नुपूर तलवार यांच्या नोएडा येथील घरी पोहोचतात. तिथे आल्यानंतर ते बघतात की घरात 15-20 लोक जमा झाले आहेत. या सर्व जमावाला बाजूला करून पोलीस ही आपली इन्व्हेस्टिगेशन सुरू करतात. आरुषी तलवारीचे कपडे आणि घरातील इतर पुरावे हे पोलीस इन्व्हेस्टिगेशनसाठी पुढे पाठवतात. घरातील हेमराज नावाचा नोकर हा सकाळपासून गायब असल्यामुळे राजेश तलवार यांना शक येतो की हेमराजनेच माझ्या मुलीचा खून केला आहे आणि पळून गेला आहे. यानंतर राजेश तलवार हे पोलिसांना सांगतात की हेमराजनेच माझ्या मुलीचा खून केला आहे आणि पळून गेला आहे. तर पोलिसांची एक तुकडी ही हेमराजच्या मागावर जाते आणि काही पोलीस घरातच इन्व्हेस्टिगेशन करतात. यानंतर पोलिसांना असं दिसतं की टेरेसकडे जाताना काही रक्ताचे डाग सांडले आहेत आणि टेरेसच्या दरवाजाला बाहेरून कुलूप लावले आहे. यानंतर पोलीस राजेश तलवार यांना टेरेसची चावी मागतात, पण राजेश तलवार हे पोलिसांवरच भडकतात. म्हणतात की नोकर हेमराज हा खून करून बाहेर पळून गेलाय आणि तुम्ही घरात टाइमपास करताय. आणि या प्रकारे 16 मेचा दिवस जातो. दुसऱ्या दिवशी 17 तारखे रोजी पोलिसांना त्या रक्तावर जास्त शंका येते आणि ते पोलीस टेरेसचा दरवाजा तोडतात. दरवाजा तोडल्यानंतर पोलीसही घाबरतात, कारण टेरेसवर अजून एक मृतदेह पडलेला असतो आणि तो मृतदेह दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा नसून नोकर हेमराजचाच असतो. हेमराजचाही मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांचा पूर्ण शक हा राजेश तलवार आणि नुपूर तलवार यांच्यावर जातो आणि यांच्याशिवाय घरात कोणीही आलेलं गेलेलं नसतं. त्यामुळे या दोघांचा खून या दोघांनीच केला असावा असं पोलिसांना शंका येते. तर बेसिकली राजेश तलवार हे एक डॉक्टर असतात आणि त्यांचं एक क्लिनिक असतं. तर ज्या प्रकारे आरुषी तलवारीचा मृत्यू झाला आहे आणि तिचा गळा कापला गेला आहे, असं कोणी एक प्रोफेशनल डॉक्टरच करू शकतो असा पोलिसांना शक येतो. यानंतर 23 मे 2008 साली राजेश आणि नुपूर तलवार यांना पोलीस अटक करतात आणि त्यांना पोलीस कस्टडीमध्ये ठेवण्यात येतं. यानंतर या खुनाचा तपास करण्यासाठी सीबीआय कडे ही केस सोपवली जाते. सीबीआय पण पुढील काही काळ तपास करते, पण त्यांनाही या गोष्टीत यश मिळत नाही. याच गोष्टीमुळे 25 नोव्हेंबर 2013 रोजी आरुषी तलवार आणि नुपूर तलवार यांना कोर्ट जन्मठेपेची शिक्षा सुनावते.
या घटनेनंतर पण सीबीआय या केसवर इन्व्हेस्टिगेशन करतच असते, पण तरीही त्यांना काही यश प्राप्त होत नाही आणि घरात कुठलाही पुरावा दुसरा मिळत नाही. यामुळेच राजेश आणि नुपूर तलवार यांच्या विरोधात पोलिसांना कुठलाही पुरावा न मिळाल्यामुळे 12 ऑक्टोबर 2017 रोजी जन्मठेपेची झालेली शिक्षा ही कोर्ट मागे घेते. तर या प्रकारे सीबीआय आणि पोलिसांना आरुषी तलवार या हत्याकांडाचा मारेकरी कोण आहे ते आजपर्यंत कळालेलं नाहीये आणि त्या विरोधात एकही पुरावा भेटलेला नाहीये. आणि आज 16 वर्ष झालं या केसचा मारेकरी अजूनही कदाचित मुक्त फिरतोय. तर कसं वाटलं तुम्हाला एक्सप्लेनेशन हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून.